प्रेज द लॉर्ड। तर माझं नाव अंकुश आणि भावाची रेसिपी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज माझ्या मोठ्या बहिणीच्या हातचे साध्या पद्धतीने बनवलेलं कणिक चिकन पुलाव ही रेसिपी आपण बघणार आहोत। तर कमी साहित्यामध्ये बनवलेले हे पुलाव आहे। तर चला मग त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूया। तर या ठिकाणी कणी घेतलेली आहे, बासमती कणी आहे, साधारणतः अर्धा किलो आहे। ती छान स्वच्छ करून घेतलेली आहे। तसंच या ठिकाणी अद्रक लसणाची पेस्ट आपण वापरणार आहोत। 2 कांदे, 4 टमाटे, 2 बटाटे, 10 ते 12 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर हे सर्व स्लाइसमध्ये कट करून घेतलेलं आहे। या ठिकाणी चिकन बॉईल करून घेतलेला आहे। खडा गरम मसाला या ठिकाणी आहे, लवंग, दालचिनी, काळी मिरी, शाही जिरे, तेजपत्ता, मीठ या ठिकाणी आहे, मोठी इलायची या ठिकाणी आहे, हळद आहे आणि तसंच घरगुती लाल तिखट या ठिकाणी घेतलेलं आहे। तर चला मग आपण पुढची कृती पाहूया। तर आपण कुकरमध्ये हा पुलाव करणार आहे। त्यासाठी कुकरमध्ये प्रथमतः तेल गरम करून घेतलेलं आहे। तसंच यामध्ये जो कांदा आपण चिरून घेतलेला होता तो कांदा आपण फ्राय करून घेऊया। कांदा आपण छान लालसर होईपर्यंत फ्राय करणार आहोत। कांदा फ्राय होत असतानाच आपण याच्यामध्ये साधारणतः 2 चमचे अद्रक लसूण याची पेस्ट आपण टाकणार आहोत। आता या दोघांनाही आपण छान फ्राय करणार आहोत आणि छान खरपूस कांदा होईपर्यंत आपण याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत। तसंच कांदा फ्राय होत असतानाच आपण मधून चिरलेला 10 ते 12 हिरव्या मिरच्या आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि हे हिरव्या मिरच्या फ्राय होत असतानाच आपण याच्यामध्ये लगेच गरम मसाला टाकणार आहोत। गरम मसाला देखील आपण छान फ्राय करून घेणार आहोत। साधारणतः हे फ्राय होण्यासाठी 5 ते 7 मिनिट लागतात आपल्याला। तर हे फ्राय होत असतानाच आपण याच्यामध्ये बारीक चिरलेले टमॅटोज 4 टमाटे आपण घेतलेले आहेत। तर हे आपण फ्राय करून घेऊया। छान टमॅटो माईस्ट होत तर आपण हे फ्राय करून घेणार आहोत। त्या ठिकाणी कणी मी अर्धा तास भिजू घातलेला आहे। तर आपण कणी भिजू घालणार आहोत आणि या ठिकाणी आपला मसाला फ्राय होता। या ठिकाणी अर्धा चमचा हळद घेतलेला आहे आणि 2 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे। तर तुमच्या चवीनुसार तुम्ही लाल तिखट वापरू शकता। तर या ठिकाणी पुन्हा आपल्या मिश्रणाला छान फ्राय करायचं आहे। आपले टमॅटो छान मॉइस्ट झालेले आहेत आणि हे मसाला फ्राय होत असतानाच आपण कच्चे बटाटे घेतलेले आहेत। या ठिकाणी छान त्यांना सोलून घेतलेला आहे, त्यांची साल काढून या ठिकाणी 2 बटाटे आहेत, त्याची 4 भाग असे करून आपण या ठिकाणी घेतलेले आहोत। तर हे फ्राय आपण करून घेणार आहोत। तसंच यामध्ये कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ यामध्ये आपण घेतलेलं आहे। तर ते आपल्याला छान फ्राय करून घेऊया आणि मसाला पूर्ण आपला तेल सुटीपर्यंत आपण हे फ्राय करून घेऊ। तसंच आपण या ठिकाणी बॉईल केलेलं चिकन याच्यामध्ये काळी मिरी टाकलेली आहे। तर आपण हे चिकन देखील याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत। तर छान हे आपण फ्राय करून घेऊया आणि साधारणतः समजा तुमचं जर 2 कप किंवा 2 ग्लास तांदूळ असेल तर कुकरमध्ये करताना त्याच्या डबल आपण पाणी वापरणार आहोत। तर या ठिकाणी समजा या ठिकाणी आपलं तांदूळ 2 कप असेल तर आपण या ठिकाणी 4 कप पाणी घेतलेलं आहे। आता या पाण्याला आपल्याला छान एक उकळी आणायची आहे आणि त्यानंतरच आपण तांदूळ याच्यामध्ये टाकणार आहोत। तर या ठिकाणी आपल्या पाण्याला हलकी उकळी आलेली आहे। तर या ठिकाणी आपण बघू शकतो की आपले तांदूळ छान भिजून झालेले आहेत। तर आता आपण हे तांदूळ याच्यामध्ये टाकणार आहोत। आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता। या ठिकाणी हलकीशी अशी उकळी आपण आणणार आहोत आणि उकळी आणल्यानंतर आपण जास्त उकळी आणायची नाही, फक्त हलकीशी उकळी आपल्याला आणायची। तर हे तांदूळ आपण याच्यामध्ये घालणार आहोत। तर आपण या ठिकाणी तांदूळ टाकून घेऊया आणि छान आपण यांना मिक्स करूया आणि मिक्स झाल्यानंतर साधारणतः आपल्याला झाकण लावून माझ्या अंदाजे 2 शिट्ट्या पुरेशा आहेत कुकरच्या हा पुलाव होण्यासाठी। पण तुम्ही 3ही घेऊ शकता। तर या ठिकाणी आपला पुलाव छान तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। तर आता या ठिकाणी मी झाकण लावून घेतलेलं आहे। तर आता आपण पुलाव काढून घेऊया। तर नक्कीच आशा करतो की ही रेसिपी तुम्हाला आवडलेली आहे। तर रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू, धन्यवाद।